बोलणं अपेक्षित आहे। परंतु जे विद्यार्थी इथं आले, निश्चितच मी या विद्यार्थ्यांची नंतर अकॅडमीमध्ये येऊन सुद्धा भेट घेईन। परंतु विद्यार्थी मित्रांनो, जसं हाडाचा पत्रकार, जसं आता इथे एक उदाहरण दिलं पवार सरांनी की एक जण आपल्याकडे मागच्या 40 वर्षापासून पहाटे 5 वाजता उठून पेपर वाटण्याचं काम करतात। आज कुठेतरी त्यांना ज्यावेळेस सन्मानाने त्यांचं नाव घेतलं जातं, त्याच्या मागचा जो संघर्ष असतो तो 40 वर्षाचा, 20 वर्षाचा। आपल्या समोर जे पत्रकार बसले किंवा ज्येष्ठ पत्रकार बसले, यांचा जो सन्मान केला जातो, याच्या मागे जर पाहिलं तर यांनी कधीतरी कुठेतरी चालत जाऊन, बसमध्ये जाऊन, सायकलवर जाऊन सुद्धा पत्रकारिता केलेली असते आणि आज त्यांना कुठेतरी पद भेटलेलं असतं। त्यामुळे कुठल्याही व्यक्तीच्या मागे एक संघर्ष असतो। 10 वर्ष, 20 वर्ष, 30 वर्ष तो संघर्ष असतो आणि त्यावेळेस तो माणूस तिथे दिसत असतो। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनी सुद्धा आपण ज्या कुठल्या क्षेत्रामध्ये आज करिअर निवडण्याचं तुम्ही स्वप्न पाहत आहात, मग त्याच्यामध्ये इथं बसलेले आमचे प्रामुख्याने पोलीस भरतीचे मुलं बसलेले, त्याच्यासाठी जे जे लागतं, आता पोलीस भरती येऊ घातलेली, पुढच्या महिन्यामध्ये पोलीस भरती आहे, तर तुम्ही सुद्धा जसं ते बाबा सकाळी 4ला उठून पेपर वाटण्याचं काम